नागपुर में राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने बड़ा ऐलान किया। अब 2 लाख रुपए तक के फसल ऋण पर किसानों को स्टाम्प ड्यूटी नहीं देनी होगी। उन्होंने कहा कि ये फैसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में लिया गया है और आज से लागू होगा। संजय राउत और अजित पवार के बयानों पर बावनकुले ने कहा कि महायुति में कोई मतभेद नहीं है और सभी मित्र दल संयम रखें। बिन विरोध चुनाव पर उन्होंने दबाव के आरोपों को खारिज किया। आइए सुनते हैं क्या कहना है बावनकुले का। 2 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज जो शेतकरी घेईल त्या शेतकऱ्यांना आता स्टॅम्प ड्युटी लागणार नाही। हा ऐतिहासिक निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात मार्गदर्शनाखाली आम्ही घेतला, आमच्या महसूल खात्याने घेतला आणि त्यामुळे आता जे शेतकरी पीक कर्ज घेतील 2 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज घेतील त्यांना आता स्टॅम्प ड्युटी लागणार नाही असा निर्णय सरकारने घेतला। त्याचं नोटिफिकेशन आम्ही जाहीर केलं आहे। सर्व बँका, सहकारी बँका, नॅशनलाइज बँका, रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून चालणाऱ्या सर्व बँका या सर्क्युलरचं या नोटिफिकेशनचं पालन करतील आणि हा चांगला निर्णय आम्ही शेतकऱ्याकरता केला आहे। कधीपासून हे लागू होणार आहे? आजपासून लागू झाला आहे। नोटिफिकेशन निघालं, आजपासून लागू झालं। 2 लाख रुपयाचं पीक कर्ज आता स्टॅम्प ड्युटी नाही। किती लोकांना याचा, किती शेतकऱ्यांना याचा जे फायदा होईल? शेतकरी पीक कर्ज घेतात ते सर्व शेतकरी यांना हा निर्णयाचा फायदा होणार आहे। संजय राऊत एक प्रश्न असा आहे, संजय राऊत मुलाखत घेणार आहे आणि यावेळेस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांची मुलाखत ते घेणार आहे। ते का फिक्सिंग राहतं, फिक्सिंग आहे। ते प्रश्न लिहून देतात, ते प्रश्न उत्तर वाचतात। असं आहे की ते मुलाखत कुणाची आहे? संजय राऊत जी मुलाखत घेतात तिकडे ते उत्तर देतात। ऑलरेडी पहिलेच ब्रीफिंग झालं असतं, नोट तयार असतं, त्यांची नोट तयार, यांची नोट तयार, फक्त मीडिया समोर येण्याकरता हा प्रपंच केला असतो। मला असं वाटतं की एवढे सारे मीडिया आहे महाराष्ट्रामध्ये, सर्व मीडियाच्या माध्यमातून झालं तर बरं होईल। अजित दादांनी काल भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली। पुणे महानगरपालिकेत भाजपची भूक मोठी आहे, भ्रष्टाचाराचे आरोप केले। तुमच्यासोबत एकीकडे सत्तेत आहे, दुसरीकडे काहींच्या प्रॉपर्टीज एवढ्या कशा वाढल्या अशा पद्धतीचा आरोप भाजपचे पदाधिकारी। मला असं वाटतं की आम्ही असं ठरवलं आहे, अजितदादा, एकनाथजी आणि देवेंद्रजी आणि आम्ही सर्वांनी असं ठरवलं आहे की मित्र पक्षात निवडणूक लढताना मित्र पक्षात मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आमच्या तीनही पक्षांनी घ्यायची आहे। अजितदादा असे का बोलले मला माहित नाही, त्यांनी बोलायला नको आहे। अजितदादांनी बोलायला नको आहे कारण आम्ही सर्व नेत्यांनी बसून ठरवलं आहे, आम्ही सर्व समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बसवून ठरवलं आहे। आपण मित्र पक्षात जरी विरोधात लढलो तरी महायुतीमध्ये कुठलेही मतभेद मनभेद होणार नाही याची काळजी माननीय अजितदादांनी आणि आम्ही सर्वांनी घ्यायची आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आतापर्यंतच्या निवडणुकीच्या कुठल्याही भाषणामध्ये कुठल्याही नेत्यावर कधी टीका केली नाही, कुठल्याही पक्षावर टीका केली नाही। विकासाचे राजकारण केलं, विकासाचा विजन मांडलाय। त्यामुळे माझी एकनाथजी आहेत, अजितदादा आहे, आम्ही सर्व या सर्वांना आमची विनंती राहील, सर्वांनी समन्वय करून मित्र पक्षामध्ये मात्र मतभेद मनभेद करू नका एवढीच विनंती आहे। अजितदादांनी सुरुवात केली, आता भाजप त्याचं प्रत्युत्तर देणार का? पुन्हा वारंवार भाजप? नाही, आम्ही त्या भानगडीत पडणार नाही। आम्ही मित्र पक्षामध्ये मोठ्या भावाच्या रूपामध्ये आहोत, त्यामुळे आम्ही कुठले उत्तर देणे, काही टीका टिप्पणी करणार नाही। पण अजितदादाला माझी विनंती आहे किंवा सर्वांनाच माझी विनंती आहे, मित्र पक्षातल्या सर्व पक्षांना, की आपसामध्ये समन्वय, मतभेद आणि मनभेद हे होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे।